नांदेडमध्ये जे निवडणूक झाली त्याचा निकाल आलेला आहे। त्याच्यामध्ये जे निवडून आलेले आमचे नगरसेवक आहे आणि जे पराभूत झालेले नगरसेवक आहे त्या दोन्हीला बोलवून आज खासदार साहेबांनी, शहराध्यक्ष साहेबांनी, जिल्हाध्यक्ष व पूर्ण कार्यकर्ता व पक्षाचे जबाबदार सर्वांनी भेट घेतली। त्याच्यानंतर निवडून आलेले नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। त्याच्यानंतर जे पराभूत झाले त्यांची भेट घेतली आणि याच्यामध्ये आमचा जे पक्ष आहे काँग्रेस आहे, हा काँग्रेस पक्ष सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे। पुढे चालून आज जर हार झाली तर काही चिंता नाही, पुढे आमचेच दिवस येणार आहे। कारण जे सर्वांना घेऊन चालणारा पक्ष ते काँग्रेस पक्ष आहे, सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष काँग्रेस आहे। आणि खास करून आम्ही प्रभाग क्रमांक 11 मधून 4 उभे होणारे नगरसेवक आमच्या पराभूत झाला तरी काय हरकत नाही, तरी पण आम्ही शेवटपर्यंत स्वतः सोबत राहून लढल्या। याच्यामध्ये फार प्रयत्न झाले की आमच्या समोरच्या माणसांनी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आम्हाला फार धमक्या पण दिले आणि प्रयत्न केले की कसे निवडणुकीमध्ये यांना कसं पाडायचे प्रयत्न केले। हा आम्ही सांगतो की धनशक्तीचा विजय झालेला आहे। याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करू। आमच्या झालेले 10चे 10 नगरसेवकांचा विजय झालेला आहे आणि आमच्या सोबत 5 जे वंचितचे होते ते पण निवडून आलेले आहे आणि विरोधी पक्ष नेता आमचाच राहणार आहे याचा आम्हाला गर्व आहे। आज सत्ता जर आमच्या हातात मोठ्यापणात आली नाही तरी पण विरोधी पक्षात आम्ही बसणार आहे आणि जे काही मुद्दे राहिलेले आहे त्याच्यावर आमचे नगरसेवक बोलतील व आमचे खासदार आमच्या सोबत आहे, शहराध्यक्ष सोबत आहे आणि पदाधिकारी सोबत आहे। आम्हाला अभिमान आहे की आम्ही काँग्रेसी आहो। पुढे चलून आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन लढू आणि जिंकू आणि ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।